राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। कोर कमिटीच्या बैठकीत जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। राजेंद्र जैन उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेन, प्रामाणिकपणे काम करणार। उमेदवारी मिळाल्यानंतर राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाशिकात गिरीश महाजनांची भेट। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू। महायुतीत ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचे एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही, तर मुद्दे नसल्याने विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत, शिंदेंचं उत्तर। दिल्लीत उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार। 23 पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। संघटनात्मक बांधणीसाठी 3 दिवस काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। काँग्रेस प्रदेश कार्यालयात 10, 11 आणि 12 तारखेला बैठका होणार। बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची ऑडिओ क्लिप व्हायरल। अजित पवार मेला, त्याचा काही फरक पडला नाही। किशोर मासाळांचं वक्तव्य। अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीत होता मासाळ। अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची अचानक भेट। प्रवाशांची गैरसोय आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना झापलं। विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकाच्या निलंबनाचे आदेश। कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके कालच्या आंदोलनानंतर संभाजीनगरच्या घरी परतले। आता अमेरिकेला परत जाणार नाही। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार, दिपकेंचा इशारा। मुंबईच्या वरळीतील कॉन्सर्ट प्रकरणामध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल। स्पेस बाउंड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकांवर गुन्हा। लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू। राज्यातील विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा। सोलापूर, सांगलीसह नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ। राज्यभरात 15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला। अकोल्यामध्ये आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात भटकंती। रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। संबंधित व्हिडिओ AI जनरेटेड। शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा अजब दावा।